नमस्कार. आज 16 जानेवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश विदेशात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत, ज्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा 16 जानेवारीचा इतिहास. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. हा दिवस दरवर्षीप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजही तितकेच आदरास पात्र आहेत. त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी समर्पित केलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी सत्ता हातात घेतली आणि त्यानंतर मुघल आक्रमक औरंगजेबानं रायगडावर हल्ला केला. मात्र छत्रपती संभाजी महाराजांसोबतच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरही छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या उदयासाठी मुघलांशी अनेक लढाया केल्या आणि ते विजयी झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघलांशिवाय म्हैसूर आणि गोवेकर पोर्तुगीज यांच्याशी देखील लढाया केल्या होत्या. 16 जानेवारी 2003 रोजी भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचं स्पेस शटल अवकाशात झेपावलं. कल्पना चावला या नासाच्या कोलंबिया या स्पेस शटलमधून अंतराळात झेपावल्या खऱ्या, पण दुर्दैवाने त्या पुन्हा पृथ्वीवर परत येऊ शकल्या नाहीत. 1 फेब्रुवारी 2003 रोजी पृथ्वीवर परतत असताना कल्पना चावला यांचं हे अंतराळ यान क्रॅश झालं. या दुर्घटनेत कल्पना चावला यांच्यासह 7ही अंतराळवीरांचं दुःखद निधन झालं. कल्पना चावला यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची सुरुवात 19 नोव्हेंबर 1997 रोजी कोलंबिया स्पेस शटलद्वारे झाली होती. याद्वारे त्या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. 16 जानेवारी 1938 रोजी थोर बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचं कोलकाता इथं निधन झालं. शरदचंद्र चट्टोपाध्यायांच्या बहुतांश रचना या खेड्यातील लोकांची जीवनशैली, शोकांतिका, संघर्ष आणि बंगालमध्ये प्रचलित असलेल्या समकालीन सामाजिक पद्धतींवर आधारित होत्या. त्यांची लेखन क्षमता इतकी जबरदस्त होती की त्यांची गणना देशातल्या लोकप्रिय लेखकांमध्ये केली गेली. त्यांच्या कलाकृतींचे हिंदीसह इतर भाषांमध्येही अनुवाद झाले. श्रीकांत, चरिशरण, देवदास, परिणिती आणि पाथेर देवी या शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या काही प्रसिद्ध कलाकृती होत. त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मात्र देवदास या कादंबरीतून मिळाली. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 16 जानेवारी 2024 हा या वर्षाचा 16वा दिवस असून आज मंगळवार आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार आज किंक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही किंक्रांत पाळली जाते. या दिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कार्याला सुरुवात करत नाहीत अशी मान्यता आहे.